माजी आमदार पराग अळवणीजी, या ठिकाणी उपस्थित श्री ज्ञानदेव चौधरीजी, सुषम सावंतजी, आमचे अनिल गलगलीजी, प्रकाश चौधरीजी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर हा सौभाग्याचा दिवस आहे। 19 तारखेला शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही आग्र्याला गेलो होतो। माननीय मुख्यमंत्री होते, मी होतो, सुधीर भाऊ होते आणि आग्र्याला त्या किल्ल्यात गेल्यानंतर अक्षरशः आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले। तिथे गेल्यानंतर आजही त्या किल्ल्याची प्रत्येक भिंत छत्रपतींचा बाणेदारपणा वर्णन करत होती आणि ज्या प्रकारे त्या काळच्या अखिल हिंदुस्थानच्या बादशहाला छत्रपतींनी थेट सुनावलं, लावायची ती कशा प्रकारे लावायची, नाही लावली तर त्याच्यावर काय तुमच्यावर त्या ठिकाणी दंड होईल, अशा प्रकारची सगळी संहिता ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला दिली। आणि म्हणून आज पर्यावरणाचं संवर्धन कसं करायचं, कोणाकडनं शिकायचं असेल तर महाराजांकडनं शिकायचं। किंवा राज्य चालवण्याकरता पैसा लागतो, तो पैसा सर्वसामान्यांकडनं न घेता तो कोणी कोणी द्यायचा, तो कसा द्यायचा, तो किती द्यायचा, या संदर्भातले जे त्यांनी वास्तुपाठ दिले आहेत, मला असं वाटतं की आजचे अर्थतज्ञ देखील तोंडात बोट घालतील अशा प्रकारे राज्य चालवण्याचं एक तंत्र हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला सांगितलंय। त्यामुळे हा केवळ राजा नव्हता, हा संपूर्ण राजा होता। संपूर्ण राजा, एकही गुण आपल्याला असा दिसत नाही की ज्याचा अभाव छत्रपती शिवरायांमध्ये आहे। आणि म्हणूनच आज आपण पाहतोय त्यांची युद्ध नीती असेल, त्यांची राजनीती असेल, त्यांची अर्थनीती असेल, त्यांच्या प्रत्येक नीतीवर जगभरात अभ्यास केला जातो आणि जगभरातले अभ्यासक त्याच्यावर आज PhD करतात, त्याच्यावर थिसिस लिहितात। हे छत्रपतींनी आपल्या 50 वर्षाच्या छोट्याशा आयुष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दाखवलं। आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे ईश्वर आहेत, ते आमचे देव आहेत, ते आमचं दैवत आहे। आणि